म्हणजे आज काय आम्हाला बसायला जागा भेटत नाही, भेटली तर नशीब। अशी लाईफ आहे मुंबईकर लोकलची। नेहमीप्रमाणे नॅशनल बेकरीची इकडे उतरावं लागते, कारण की रिक्षावाल्याला पूर्ण ट्रॅफिक करून टाकतात। लोकशक्ती एक्सप्रेस हे बघ, याला नको मारू, लास्ट फोन बस। गुड मॉर्निंग, हॅलो, गुड मॉर्निंग। कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवा। टाइम बघा 8:04 झालेत आणि मी अजूनपर्यंत घरीच आहे। गाडी बोईसरवर निघालाय, पटापटात निघून जाणार आहे। नाक्ष ते नक्ष सकाळी व्हिडिओ बघत बसलाय ना, व्हिडिओ बघता चला काय चल पण टिफिन भरते डबा, पण टिफिन बनवला लगेच मस्त। आज काय डब्याला भेंडी फ्राय, तर चलो फटाफट डब्बा बघूयात आणि जाऊयात लवकर ना। लक्षू बाबा चालते लवकर घरून जातो, मला लक्ष करून जातो। बाय, मजा कर, बाय 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 बाय। चलो पटकन निघतोय आता मी, आणि मजा करा आणि फोन घ्यायचा ना परत लास्ट। हा सिलेक्ट नको मारू, लास्ट फोन बस। सिलेक्ट मारतो होतो मला, सिलेक्ट। चल बाय। चला धावू दे मला गाडी पकडण्यासाठी, कारण की ही गाडी केली तर माझी परत बाय। चल बाय बाय। काय उठतो आणि त्यानंतर पुन्हा माझी लाईफ सेम लूपमध्ये, रोज तीच लाईफ। पण त्या लाईफमध्ये सुद्धा काहीतरी वेगळं आहे। जसं वाटतं की काहीतरी रोज काही ना काही गळतच असतं आणि ती एक लूप चालूच असतो, सर्कल। चला रिक्षा पकडत पटकन। अरे काय बोलतो? बस मस्त, तू कसं आहेस? फ्लाइंग का? फ्लाइंग रे, फ्लाइंग। नेहमीप्रमाणे नॅशनल बेकरीची इकडे उतरावं लागते, कारण की रिक्षावाल्याला पूर्ण ट्रॅफिक करून टाकतात। ट्रॅफिक पूर्ण रिक्षावाल्यांची, कारण की पुढे बस पण आहे ना, म्हणून ते ट्रॅफिक होते। फ्लाईंगचा टाईम झाला आहे आणि फ्लाईंगच्या टाईमवर ही लोकल येते, ह्याच्यानंतर येईल फ्लाईंग। टाईम झालं आहे 8:16 आणि गाडी आता येते। नेहमी लेट। अंधेरीला उतरलोय आता अंधेरीवरून गोरेगावला जाण्यासाठी उद्या स्लो लोकल पकडतोय। ही लागल्या 21ची, ही लोकल पकडून जाऊयात गोरेगावला। गरम पाणी खाली आहे। चला आता उतरलो मी गोरेगाव स्टेशनला आणि टाईम दाखवतोय, टाईम झाला आहे 9:56। खूप जास्त लेट झाली गाडी आज, आणि आता ऑफिसला पोचायचं धावपळ होते। त्यात ऑफिसला पोचायला 10 पोहोचलेच मला, आणि त्याच्या आधी काहीतरी खायला घेऊन जातो विचार होते, काय घेऊन खायला ब्रेकफास्टसाठी काही आयडिया नाही। तसं पण तुम्ही बॅगमध्ये बिस्किटचं पॅकेट किती आलो आहे बघूया काय भेटते की नाही, आणि गरम गोळा होतं ना, काही हेडफोन येतो। आता 10 वाजलेत, रस्त्याला चालतोय आणि गोरेगावचं टेम्परेचर बघा 33 डिग्री। काय गरम होते, म्हणजे हालत खराब भाई। तुम्ही कुठे पण असाल, टायमावर पाणी पित जा। बॉडी डिहायड्रेट होत असेल तर पाणी पित राहा, कंटिन्यू पाणी पित राहा। हालत खराब आहे, थोडं ऊन येते ना, असं डोक्याची पूर्ण वाट लागून जाते यार। हो, आणि त्याचसोबत सनस्क्रीनसुद्धा यूज करा, चेहऱ्याची वाट लागून जाईल। हो चला चाललो ऑफिसला, आणि लवकरच आमचे 23-24ला टुर्नामेंट आहेत फुटबॉलचे, माहिती असेल, आणि भरपूर साऱ्या टीम आलेसुद्धा। ज्या लोकांनी रजिस्टर केले नसेल आणि लवकरात लवकर रजिस्टर करा। गोरेगाव स्टेशनला पोहोचलो आता मी, माझा आवाज कमी येत असेल कारण की साईडने खूप फास्ट लोकल जात आहे। आणि बघा ही आली गोरेगाव अंधेरी जाण्यासाठी लोकल, ती पटकन पकडत आपण आता चर्चगेट आहे 32ची स्लो लोकल आहे। हा डब्बात पकडत रिकामे आहे मस्त। चला अशी लाईफ आहे मुंबईकर लोकलची, मस्त। माणूस थकून झोपले असेल। उतरला आता अंधेरीला, टाईम झाला 7:45। अजूनपर्यंत आपल्याकडे 5 ते 7 मिनिटं आहेत गाडी यासाठी। आता मी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर आणि जायचं मला 8 नंबरवरती, जिकडे लोकशक्ती एक्सप्रेस येते। अजूनपर्यंत अनाऊन्समेंट तर होत नाही आहे, पण चला आपण जाऊयात लोकशक्ती एक्सप्रेस पकडण्यासाठी। आणि आज मी भरपूर दिवसानंतर ब्लॉग करतो आहे, आणि चला आजच्या या ब्लॉगलासुद्धा खूप सारा लाईक आणि कमेंट नक्कीच करा। ही बघा आज
आत्ता आली लोकशक्ती एक्सप्रेस. हे बघ याला बावर आहे ते लोक बावर. व्हिडिओ खराब करतात माझे. 55 झाले. ही लोकशक्ती एक्सप्रेस आणि अजूनपर्यंत मी बाहेरच आहे. म्हणजे आज काय आम्हाला बसायला जागा भेटत नाही. भेटली तर नशीब, नाही तर पालघरपर्यंत उभा लागले. पालघरपर्यंत मस्त आज बसायला सीट तर भेटली आहे. आता कुठपर्यंत भेटतं ते बघूया. जय आणि गेटची तिकडे आहे. ए जय इधर देख. नाईट में जातो नाही आता. जय देख ना इधर देख. 9:30 वाजलेत. मी आता जस्ट पालघरला उतरलोय आणि आता चालत न जाता जय सोडतोय मला. जय कुठे आहे का? हाय. पैसे वाचल्यात 10 रुपये माझे आजचे. आणि वाचता वाचता नक्सला चीज केक घ्यायचा आहे. तर तिकडनं मला चीज केक घ्यावा लागेल. मला चीज केक घ्यायचं होतं पण नाही मिळत. इथे गाडी असते चीज केकवाल्याची. आता नाही आहे. चीज कलिंगड नको आता. चला आता घरी. चला चल. थँक्यू. जयने सोडला आता मला घरी. आणि घरचं सीन असं झालं आहे. तो एक्सटेन्शन जो बोर्ड आहे तो खराब झाला आहे. आता तो ऑर्डर करावा लागेल. झेप्टोवर पाहिलं होतं मी. तो पटकन घरी जाऊन झेप्टोवर तो ऑर्डर करून घेतो आहे. कारण की जर ते बोर्ड आला नाही किंवा बोर्ड भेटला नाही तर वॉशिंग मशीन चालणार नाही. प्लस जो बाहेर टेरेसवर फॅन लावला आहे तो चालणार नाही. आणि टेरेसवर फॅन लावला आहे तो चालला नाही तास गरमीमध्ये आमची झोपण्याची वाट लागून जाईल. म्हणून आता काही करून मला तो लगेचच ऑर्डर करायचा आहे. हाच रोजचं रुटीन आहे माझा. रोज सकाळ संध्याकाळ सेम डेली लूपमध्ये चालतो आहे माझं रुटीन. टन टन टन. पण ठीक आहे. आता ऑन द स्पॉट जे काही होत असेल ते तुम्हाला मी दाखवत जाईलच. आणि तुम्ही ही व्लॉग बघतात माझा आवडीने. त्यासाठी पुन्हा म्हणजे जेवढा वेळ तुम्हाला बोलेल थँक्यू ते कमीच पडतं तरीसुद्धा थँक्यू. चला आता आलो आहे मी आपल्या बिल्डिंगच्या खाली. आता पुन्हा 3rd फ्लोअरपर्यंत चालत जायचं आहे. हालत खराब. लिफ्ट नाही त्यात गरमी. पोचलो आहे मी आता माझ्या घरी. आता नॉक करत. कोण उघडते बघत. नक्ष बहुतेक तरी नक्ष उघडा. आवाज येतोय. कोण नक्ष तिथे बसलाय. काय रे काय झालं? काय झालं? कोलगेट बसलेला. तसं नाव केला ना हा लगेच पण झायला लागते. लबाड म्हणून ते तर लबाड. चल काय जेवलास तू? जेवला? हा की नाही? हा नाही. हा बघा आता बोर्ड खोलला होता म्हणून आणि मी ते फिटिंग करून घेतला. मला वाटलं चालत नाही पण चालतोय. आता तरी चालतोय. बघूयात कुठपर्यंत चालतोय. आणि असं पण तो नवीन घ्यावा लागणारच आहे मला. पण सध्या तरी जेवढं चालतोय तेवढं चालून घेऊयात. कारण की जर झेप्टोवर ऑर्डर केला तर 400 रुपयाचा बोर्ड आहे. ठीक आहे आता चाललाय चालून घेतो. पहिले तर बाहेर जाऊन फॅन लावून बघूया समजेल. जर फॅन चालू झाला तर समजायचं बोर्ड चालू आहे. चार्जर तर लागला होता फोनचा. चार्जर फॅन स्विच बोर्ड फॅन चालू झाला का बघूयात बाहेरचा. हां चालला फिर. आता मला दिसणार ना. थांबा दाखवतो लाईट लावून. हां तो बघा फॅन. ऐक मम्मी असं बाहेरून दाखवावं लागतं रे. गरम. हा बघा फॅन काय हवं लागतं. वा मस्त.